तुम्ही अपात्र आहात ना, तर पात्रता पडताळणी अर्ज. नमस्कार शेतकरी मित्रो, आपण पीएम किसान मध्ये रजिस्टर्ड किंवा नमो किसान मध्ये रजिस्टर्ड असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आपले हप्ते येणे थांबलेले असतील तर एक फॉर्म भरून द्यावा लागेल, त्यानंतर तुमचे हप्ते सुरळीत सुरू होणार आहेत. 2000 रुपयांचा हप्ता थांबलेला आहे का, किंवा मित्रो आपले 4 हप्ते 5 हप्ते मिळालेले आहेत, त्यानंतर हप्ते मिळालेले नाही आहेत. बऱ्याचशा ठिकाणी जाता तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय, पण तुम्हाला अजूनही हप्ते आलेले नाहीत. आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती सांगणार आहे. जर तुमचे हप्ते थांबलेले आहेत, ते कोणत्या कारणाने थांबलेले आहेत ते कारण शोधून आपल्याला फॉर्म भरावा लागेल. तो फॉर्म भरल्यानंतर तुमचे पैसे सुरळीत येणार आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया. सर्वात प्रथम पीएम किसानच्या वेबसाईटवरती जावं लागेल. तुम्हाला तुमचं बेनिफिशरी स्टेटस ओपन करावं लागेल. बेनिफिशरी स्टेटस ओपन केल्यानंतर 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या म्हणजे लँड सीडिंग येस असणं गरजेचं आहे, त्यानंतर पहा ई-केवायसी येस असणं गरजेचं आहे, आणि आधार बँक अकाउंट सीडिंग येस असणं गरजेचं आहे. मित्रो, या तिन्ही गोष्टी येस असल्या तरीही तुम्ही अपात्र ठरता. ती कोणती गोष्ट हे सुद्धा पाहायचं आहे. लँड सीडिंग नो असेल, येस करून घ्या, तलाठी कार्यालयात भेट द्या आणि तुमचं लँड सीडिंग येस करून घ्या. त्यानंतर मित्रो, लँड सीडिंग जरी येस असलं तरी रिझन ऑफ इनइलिजिबिलिटी मध्ये यायचं आहे. तुमचं अपात्रतेचं कारण कोणतं आहे ते जाणून घ्यायचं आहे. आता मित्रो पहा, मला 2 हप्ते भेटलेत, कुणाला 4 हप्ते भेटलेत, आणि त्यानंतर काय चर्चा होते की 2च हप्ते भेटलेले आहेत, यानंतरचे हप्ते थांबलेले आहेत. नेमके कोणत्या तारखेपासून हप्ते थांबलेले आहेत हे सुद्धा रिझन इथे आहे. डेट ऑफ इनइलिजिबिलिटी 3/10/2022, म्हणजे या शेतकऱ्याचे 3/10/2022 पासून हप्ते थांबलेले आहेत. त्यानंतर त्यांनी प्रयत्न केला असेल तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय, पण त्यांना अपयश आलेलं आहे माहिती नसल्यामुळे. तर मित्रो पहा, आता त्यांचं रिझन काय आहे ते चेक करूया. रिझन ऑफ इनइलिजिबिलिटी मध्ये लँड ओनरशिप डज नॉट स्टँड इज हर अँड नेम, म्हणजे मित्रो या शेतकऱ्याची जमीन किंवा या शेतकऱ्याच्या नावावरती जमीन नाही आहे असा याचा अर्थ होतो. तर मित्रो, याचं मुख्य कारण काय की तुम्ही एका गावचे शेतकरी आहात आणि तुमच्या नावावरती शेत जमीन दुसऱ्या नावची लावलेला आहात. यामुळे तुम्हाला काय होतं, लँड सीडिंग नो होतं. त्यामुळे तुम्ही ज्या गावात राहता त्या गावची शेत जमीन तुम्ही जोडणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं लँड सीडिंग हे येस होतं. मग तुम्ही काय करा, तलाठी कार्यालयात जा, तुमचा 7/12 जमा करा आणि लँड सीडिंग करून घ्या. लँड सीडिंग झाल्यानंतरही रिझन ऑफ इनइलिजिबिलिटी तसंच राहत असेल तर तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल आणि सबमिट करावं लागेल. मित्रो, लँड सीडिंग ज्यांचे यस आहे किंवा ज्यांच्या रिझन मध्ये रिझन ऑफ इनइलिजिबिलिटी काही एरर असतील, म्हणजे काही त्रुटी असतील, तर त्या पूर्ण करण्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल. मी एक फॉर्म तहसील कार्यालयामध्ये गेलो, त्यानंतर रिझन ऑफ इनइलिजिबिलिटी पात्र कसं करायचं या संदर्भात कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा केली. त्यांनी एक फॉर्म भरायला सांगितला आणि जमा करायला सांगितला. तो फॉर्म मी आज तुमच्या समोर ठेवत आहे, आणि कशा पद्धतीने तो फॉर्म भरायचा आणि तो नंतर कुठे जमा करायचा, त्यासोबत कोणती कागदपत्र द्यायची हे समजून घ्यावं लागेल. तर चला तो फॉर्म सर्वात प्रथम पाहूयात. प्रत्येक तालुक्यासाठी वेगळा फॉर्म असू शकतो किंवा प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळा फॉर्म असू शकतो. तर हा फॉर्म चंदगड तालुक्यामधील आहे, आणि अशा पद्धतीने तुमच्या तालुक्यात सुद्धा हा फॉर्म देण्यात आलेला असेल तर तुम्ही सुद्धा कृषी कार्यालयात जाऊन तहसील कार्यालयात जमा करू शकता. पाहू शकता, शेतकरी पात्रता पडताळणी अर्ज. आता तुम्ही अपात्र आहात ना, तर पात्रता पडताळणी अर्ज असा अर्ज देण्यात आलेला आहे. इथे त्या शेतकऱ्याचं नाव लिहायचं आहे, गावचे नाव नमूद करायचे आहे, तुमचा आधार क्रमांक इथे लिहायचा आहे आणि मोबाईल क्रमांक. त्यानंतर नोंदणी क्रमांक जो असतो, तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस मध्ये जी PDF फाईल आहे त्यामध्ये MH नावाचा ऑप्शन आहे, तो तुम्हाला इथे बेनिफिशरी नंबर म्हणजेच नोंदणी क्रमांक इथे लिहायचा आहे. त्यानंतर पहा, जे शेतकरी अपात्र आहेत त्यांनी पुढील माहिती काय भरायची आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्याला तिचा लाभ मिळालेला आहे काय. मित्र, तुम्हाला त्याचा लाभ मिळालेला आहे काय. मिळाला असेल तर यस करा, नसेल तर नो वरती टिक मार्क करायचे आहे. मागील आर्थिक वर्षात शेतकऱ्यातील कुटुंबातील इतर व्यक्तीने आयकर भरला आहे काय. जर भरला असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. शेतकरी कुटुंबातील इतर व्यक्ती खालील गटात मोडतात काय. आता पहा, माजी मंत्री, राज्यमंत्री, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, विद्यमान सदस्य, महानगरपालिकेचे माजी व विद्यमान महापौर, जिल्हा पंचायतीचे माजी व विद्यमान सभापती. जर असेल तर होय, नसेल तर नो. नाही वरती
टिक मार्क करा, म्हणजे तुम्ही पात्र होणार, आणि जर असाल तर होय वरती टिक मार्क करून तुम्ही अपात्रच राहणार. त्यानंतर पहा, केंद्र राज्य सरकारचे मंत्रालये, कार्यालये, विभाग आणि त्यांच्या क्षेत्रीय युनिट्स, केंद्रीय किंवा राज्य PSP आणि सरकार अंतर्गत संलग्न कार्यालये, स्वायत्त संस्थांचे सर्व सेवारत किंवा सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे नियमित कर्मचारी, मल्टीटास्किंग स्टाफ, तसेच चतुर्थ श्रेणी गट ड वर्ग कर्मचारी वगळून पात्र असणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर यामध्ये बसत असाल तर होय, अन्यथा नाही वरती क्लिक करून पात्र होऊ शकता. त्यानंतर पहा, सर्व सेवानिवृत्त निवृत्ती वेतनधारक ज्यांचे मासिक वेतन 10,000 किंवा त्यापेक्षा जास्त आहेत, चतुर्थ श्रेणी गट वर्ग कर्मचारी, तसेच मल्टीटास्किंग स्टाफ कर्मचारी वगळून असाल तर तुम्ही अपात्र असणार आहेत. त्यामुळे नसाल तर नाही वरती क्लिक करा. त्यानंतर पहा, डॉक्टर, इंजिनियर, वकील, चार्टर्ड अकाउंट आणि आर्किटेक्ट यासारखे व्यावसायिक संस्थांमध्ये नोंदणीकृत आहेत का, तसेच प्रॅक्टिस करून व्यवसाय करतात का, असल्यास होय करून तुम्ही अपात्र असणार आहात. नाही केल्यानंतर तुम्ही पात्र बसता. तर तुम्ही अशा पद्धतीने तो फॉर्म टिकमार्क करायचा आहे. सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्या स्वाक्षरी घ्यायच्या आहेत. या फॉर्म सोबत तुम्हाला कोणकोणती कागदपत्र जोडावी लागतील पहा. ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरला त्यावेळीची कागदपत्र म्हणजे सर्वात प्रथम बेनिफिशरी स्टेटस मध्ये जाऊन तुमचं स्टेटस जे आहे त्याची प्रिंट काढावी लागेल, जी की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं. त्यानंतर पहा, तुमचं आधार कार्ड, तुमचा 7/12/8 जे नावावर आहे तो. त्यानंतर हा फॉर्म घेऊन तुम्हाला कृषी कार्यालय, तहसील कार्यालयामधील कृषी ऑफिस मध्ये जायचं आहे आणि हा फॉर्म जमा करायचा आहे. हा फॉर्म आता चंदगड तालुक्यामधील आहे, त्यामुळे बाकीच्या तालुक्या किंवा जिल्ह्यामध्ये कोणता फॉर्म आहे तो तुम्ही कृषी अधिकाऱ्यांशी भेटून विचारणा करू शकता आणि तशा पद्धतीने तुम्ही फॉर्म जमा करायचा आहे. अशा पद्धतीने मित्रो, जे कोणी अपात्र आहेत, पात्र असून सुद्धा त्यांनी पात्रतेसाठी ही कागदपत्र द्यायची आहेत. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तुमच्या काही अडचणी येत असतील तर कमेंट करा. हा फॉर्म तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तिथून डाउनलोड करून घेऊ शकता. पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.